तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडेश्वर देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा सुरू झालेली आहे। दरम्यान यात्रोत्सवामध्ये मुख्य असलेला चुनखडी वेचण्याचा कार्यक्रम आज पार पडला। आईराजा उदो उदोच्या जयघोषामध्ये लाखोंच्या जनसमुदायाने येडेश्वर देवीचं दर्शन घेतलं। येडेश्वरी देवीची पालखी मुख्य मंदिरातून आठवडी बाजार मार्गे अमराईच्या राणामध्ये आणण्यात आली। यावेळी हेलिकॉप्टरने या पालखीवर पुष्पवृष्टीही करण्यात आली। कृपया आपण आणलेले नैवेद्य फेकून मारू नका। दरम्यान याच यात्रेचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी पाहुयात। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई येडेश्वरी देवीच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे। मी आता या येरमाळ्यामध्ये आहे। आपण जर पाहिले तर आज या यात्रा उत्सवातील चुनखडी वेचण्याचा जो आहे तो मुख्य कार्यक्रम या अमराईच्या आणि चुनखडीच्या रानात पार पडताना पार पडतो। या ठिकाणी जर पाहिले तर हेलिकॉप्टर मधून जी आहे ती पुष्पवृष्टी जी आहे ती देवीच्या पालखीवर केली जाते। मराठवाड्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ही येरमाळ्याच्या यात्रेची ओळख आहे। जर आपण पाहिले तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे देवी भक्त आहेत, भाविक भक्त आहेत, हे या यात्रा उत्सवासाठी येरमाळ्यामध्ये दाखल झालेले जवळपास 10 ते 12 लाख लोक जे आहेत, भाविक जे आहेत, ती यामध्ये दाखल झाल्याची जी माहिती आहे ती आपल्याला आता या ठिकाणी मिळते आहे। हेलिकॉप्टर आपण पाहू शकता, यामध्ये या पालखीतून जी आहे ती पुष्पवृष्टी करण्यात येत आहे। पुढील 5 दिवस ही यात्रा चालणार आहे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, येरमाळा, धाराशिव।